नमस्कार. आमचा चित्रपट शेवरी हा BTS विथ नीना कुलकर्णी ह्या माझ्या YouTube चॅनलवरती आम्ही अपलोड केला आणि त्याला इतका भरभरून प्रतिसाद दिलात तुम्ही, की मला मनापासून तुमचे आभार मानायचे. अजूनही लोक बघतायत, बघत आलेत आणि बघत राहणार आहेत, याची आता खात्री वाटते मला. तर ह्या निमित्ताने तुमचे आभार मानायला म्हणून मी तुमच्या समोर येते आणि खूप प्रतिक्रिया आल्या. चांगल्या, थोड्याशा खटकणाऱ्या, काही गोष्टी ज्या खटकल्या त्याही लोकांनी सांगितल्या. काही गोष्टी त्या कळल्या नाहीत, त्याही लोकांनी डिस्कस केल्या आणि मला असं वाटतं, की जेव्हा एखाद्या चित्रपटाची चर्चा होते, याचाच अर्थ तो चित्रपट यशस्वी आहे. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. शेवरीला एवढं यश मिळवून दिल्याबद्दल. 20 वर्ष शेवरीची हे आमचं सेलिब्रेशन इयर आहे आणि ह्या निमित्ताने मी प्रयत्न करणार आहे, की तुमच्यासमोर अधिकाधिक शेवरीबद्दल काही गमती-जमती सादर करायच्या. म्हणजे जे आमचे सहकलाकार आहेत त्यांनी पुन्हा आणखीन बाईट्स दिल्या. तर मी नक्की तुमच्यासमोर ते सादर करेन. बऱ्याचशा प्रतिक्रिया आल्यात. मला काही सगळ्या वाचून दाखवता येणार नाही. पण काही प्रतिक्रिया मी तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहे. अभिषेक एस लिहितायत, नितांत सुंदर सिनेमा. किती साधेपणा आणि सच्चेपणा होता आधीच्या सिनेमात. शेवरी नक्कीच त्या काळाच्या पुढची गोष्ट असावी. बरोबर आहे तुमचं. दीना मॅम खूप धन्यवाद. हा चित्रपट बनवण्यासाठी आणि आता ही कलाकृती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तुमचे धन्यवाद अभिषेक, की तुम्हाला हा चित्रपट आवडला आणि ही खरी गोष्ट आहे, की तो काळाच्या पुढचाच होता. कारण घटस्फोट या विषयावर तो चित्रपट होता आणि तेव्हाची स्त्रीची होणारी होरपळ जी आत्ताही तशीच आहे, फक्त आता स्त्रिया आवाज उठवतात आणि इतका इतका जास्त त्याचा हे झालेला आहे, प्रसार झालेला आहे. घटस्फोट या अतिशय गंभीर आणि दुःखदायक विषयाचा. हे सत्य आता आहे सगळ्यांच्या समोर. तेव्हा इतकं नव्हतं आणि त्याच्यामुळे त्या बाईची अधिक होरपळ होत होती असं मला वाटतं. प्राची चिटणीस यांनी पाठवलेली अतिशय सुंदर संवेदनशील असा विषय तितक्याच संयमितपणे आणि संवेदनशील पद्धतीने हाताळला आहे. नीनाताईंचा अभिनय हा तसाच अतिशय संवेदनशील आणि बोलका. धन्यवाद. दिलीप प्रभावळकर, उत्तराताई, मास्टर्स, सक्षम ही छान, रीता वशिष्ठ अप्रतिम. थँक्यू प्राची चिटणीस. द मिरर फिल्म्स ही प्रतिक्रिया दिली आहे. दर्जा कमालीचा सिनेमा, नीना कुलकर्णी यांचा कमालीचा अभिनय, थँक्यू. आणि कमालीचं दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांचं. अगदी खरी गोष्ट आहे. आणि मला इथे नमूद करायचंय, की गजेंद्रने फक्त दिग्दर्शन नाही केलं, तर ह्याची कथा, ह्याचे संवाद आणि ह्याचे लिरिक्स सगळे गजेंद्रनी स्वतः केलेले. आभा HJJ हिच्याकडनं एक प्रतिक्रिया आली आहे. खूप सुंदर छान असा सिनेमा आपल्याला भारावून सोडतो, विचार करायला लावतो आणि एक माणूस म्हणून भरपूर काही शिकवून जातो. खूप छान नीनाताई. खूप खूप धन्यवाद. हा चित्रपट मी चौथ्यांदा बघतेय. वा. खूप प्रेम आणि अतिशय आदरयुक्त मिठी. थँक्यू आभा. अतिशय गोड तू प्रतिक्रिया दिलीस आणि चौथ्यांदा चित्रपट पाहिलास याच्याबद्दल खरोखरच खूप आभार. माधवी पत्कींकडनं एक प्रतिक्रिया आली आहे. अतिशय सुंदर सिनेमा आणि नीना कुलकर्णी बेस्ट. आज दुसऱ्यांदा बघितला. एका दिवसात दुसऱ्यांदा बघा. हा सिनेमा मी काही वर्षांपूर्वी सुद्धा पाहिला होता. स्त्रियांनी आपलं आयुष्य दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नये. स्वतःचं आयुष्य स्वतः जगलं पाहिजे. हो, हाच मेसेज आहे शेवटीचा आणि तुम्ही तो अगदी बरोबर पेरलात. थँक्यू सो मच माधवी. काय गंमत आहे बघा. 15 जुलैला शेवटी अपलोड केला आम्ही माझ्या YouTube चॅनलवर आणि 15 जुलैच्या रात्री मी अमेरिकेसाठी रवाना झाले. आमच्या नाटकाचा दौरा आहे. नाटका सध्या मी शिकागोमध्ये बसली म्हणून तुमच्याशी गप्पा मारते. सगळ्या प्रतिक्रिया मी ऑन द वे वाचत वाचले. कलंबसला प्रयोग झाला, त्यानंतर डेट्रॉइटला झाला आणि प्रतिक्रिया येत होत्या. मी वाचत होते, बघत होते की लोकांना कसं आवडतंय, काय चर्चा आहे. प्रत्येकाला उत्तरं द्यायचा प्रयत्न करते, अजूनही करते आणि मला असं वाटतं बऱ्यापैकी मी कव्हर केलेलं आहे. तर ही एक वेगळीच मजा असते, की तुम्ही एका ह्याच्यातून जाऊन लगेच दुसरीकडे गेलात ना आणि मग तुम्ही जे मागे सोडलंय ते पुन्हा तुमच्याकडे आता आधीच्या टेक्नॉलॉजीमुळे मला परत मिळतं. तर खूप खूप आभार फ्रॉम अमेरिका.